नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शिंदे ॲक्युपंक्चर थेरपी सेंटरमध्ये विविध आजारांवर प्रभावी उपचार सुविधा। शहरातील नागरिकांसाठी शिंदे ॲक्युपंक्चर थेरपी सेंटर येथे ॲक्युपंक्चरद्वारे विविध आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। केंद्रामध्ये मान, पाठ व कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, सायटिका, हातापायांना मुंग्या येणे, अर्धांगवायू, ॲडव्हान्स पॅरालिसिस तसेच इतर वेदनांसंबंधित आणि मज्जासंस्थेच्या विकारांवर उपचार केले जात असल्याची माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली। या उपचार केंद्राचे संचालन डॉक्टर रामेश्वर शिंदे आणि डॉक्टर रोहिणी शिंदे सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून अनुभवी उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांना लाभ मिळत असल्याचा दावा केंद्राच्या वतीने करण्यात आला आहे। उपचारासाठी इच्छुकांनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत केंद्राला भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी 95 45 14 82 00 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। काही पेशंट हे उचलून आणले तरी चालत जातात, काही पेशंटला वेळ लागू शकतो, असं असतं। प्रत्येकाची बॉडी वेगळी असते। चालू आहे का? आलं? ओके, आता मध्ये त्याचं काम करतो स्टिम्युलेशन, तिथला नॅचरल पद्धतीने तिथलं त्रास गायब करून टाकतो। नवीन ॲड्रेस असा आहे, सारोळा पाटा, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर चौका म्हणून गाव आहे इथं। हरसूळ टी पॉईंटपासून हल्ली 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे। आणि आपला मोबाईल नंबर आहे 95 45 14 82 00। या नंबरला तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल तर या नंबरला तुम्ही आता सगळ्यांचं रिप्लाय देऊ शकत नाही, हजारो कॉल येतात रोजचे। आता आम्ही त्याच्यावर ऑप्शन आज ठेवले, प्रत्येकाने व्हॉट्सअपला हाय जरी पाठवलं त्यांना ते पूर्ण ॲड्रेस वगैरे पाठवतो। त्याच्यामुळे सर्वांनी या नंबर सांगितला, या नंबरला व्हॉट्सअपला हाय असा मेसेज केला की तुम्हाला कसं यायचं, काय येतं। बरेचसे ॲटोवाले त्याच्यामध्ये परवा दिवशी त्यांनाही आपण माहिती देत असतो। परवा एका ॲटोवाल्याने टी पॉईंटपासून इथं सोडायचे 1000 रुपये घेतले। तसंही आपण आपला व्हिडिओमध्ये सांगितलं लोकांना की हरसूळ टी पॉईंटपासून 30-40 रुपये देऊन सिटी बसनं येऊ शकता, कारण की लोकांनाही खर्चात गेले नाही पाहिजे, कारण की बरेचसे दूरदूरचे लोक राहतात, त्यांच्यासाठी सोयीस्कर झालं पाहिजे। रेल्वे स्टेशनपासून 40-50 रुपये लागतात सिटी बसनं। 6-7 वाजेपासून लोक येऊन बसतात। आपला टायमिंग किती ते किती? सकाळी 10 ते या ठिकाणी आपण 5 पर्यंत सुरू केलं। पहिले 10 ते 2च होतं, पण पेशंटचा फ्लो एवढा वाढला की पेशंट करायलाच वेळच पुरत नाही, दिवसभर बिझी राहतो आणि आपण मोस्टली स्वतः उपचार करतो। पेशंट कमी झाले तरी चालतात, त्याच्यामुळे रिझल्ट खूप ठिकाणी खूप जास्त येतात आपल्याला। पेशंटला इथे येण्यापूर्वी काही नोंदणी वगैरे करू गरज नाही, आपण कसं ऑनलाईन नोंदणी पहिले करायचो, पण आता तुम्ही आले आधी आणि नोंदणी केली राहिला त्याच्यानंतर मग त्यांच्यात झगडे व्हायचे, मग आम्ही पहिले आलेलो आहे, मग नोंदणी काही की असे करून टाकतात टाईमपास। त्याच्यामुळे आपण इथं आल्यावरच नंबर लावतो, तुम्ही हजर असल्यावर, मग ते त्यालाही वाटतं की आपण बाबा वेळेत आलो आहे, आपलं काही चुकलं नाही। वाद नाही होत, कारण वाद होतात भरपूर, कारण की आपण स्वतःच करतो ना। म्हणजे जुन्या काळातलीच उपचार पद्धती आहे। पहिले सांगायचं झालं म्हणजे पहिले जुने जे लोक राहतात, डोकं दुखायचं तर त्यावेळेस काय करायचे, डोकं दाबून घ्यायचे, उतरून घ्यायचे, किंवा आपण आताही अंग शेपून घेतो मुलांकडून देतो, ही एक ॲक्युप्रेशरचंच बात आहे। त्याच पद्धतीला आम्ही थोडंसं डेव्हलप करून त्याच पॉईंटला आम्ही ॲक्युपंक्चर करतो, कपिंग करतो, मसाज करतो, ॲक्युप्रेशर करतो, स्टीम बाथ, अशा वेगवेगळ्या थेरपी करतो आपण, आणि त्याने खूप पेशंटला फायदा होऊ राहिला। अजून ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर याच्यामधलं काय फरक आहे? ॲक्युप्रेशर म्हणजे हा जो पॉईंट आहे याला ॲक्युप्रेशर करणे। आता जो पॉईंटला आता हे मी केलं ॲक्युप्रेशर, तर बऱ्याच वेळेस ॲक्युप्रेशरनं फायदा होत नाही, आपण त्याच पॉईंटला ॲक्युपंक्चर करणार। ॲक्युपंक्चर केल्यानंतर त्याला परमनंट रिलीफ भेटतो, म्हणजे मधली जी वेस असते मॅन्युअल असतो। आपले महानगरपालिकेवाले काय करतात, ड्रेनेज लाईनमधले जो कचरा अटकला तर त्याला काय करतात, ॲक्युपंक्चरच्या साहाय्याने त्याला नेट काय तर साहाय्याने त्याला कचरा हटवून देतात। कसं आहे, पूर्ण वेन्स असतात, या वेन्सला आपण ॲक्युपंक्चर करून त्याच्यामध्ये तिथे जे ऑब्स्ट्रक्शन राहतं, ज्या ठिकाणी ब्लड सप्लाय होत नाही
त्या ठिकाणी आपण ॲक्युपंक्चरच्या साहाय्याने ब्लड सप्लाय प्रॉपर करण्याचं काम करत असतो. आता बरेचसे असे मॅजिक पॉईंट आहे. आता तुम्ही 1 लाख रुपयाची टॅबलेट घ्या. आमच्या याच्यामध्ये असा एक पॉईंट आहे. आता हा जो पॉईंट आहे SI3 नावाचा पॉईंट आहे इथं. ह्या पॉईंटला तुम्ही इथं दाबा, इथं चिमटा घ्या, लगेच मान आणून बघा, 0 मिनिटात मान फ्री होऊन जाईल. एवढं मॅजिक पॉईंट आहे. दुसरा एक ॲक्युपंक्चर पॉईंट असा आहे. या ठिकाणून तुम्ही इथं दाबा, दाबल्या उलटी स्टॉप होत जाईल 0 मिनिटात. बऱ्याच वेळेस टॅबलेटची पॉवर सुरू व्हायलाच 15-20 मिनिटं लागली. त्यांनी दाबल्या एवढा फास्ट रिझल्ट आहे. सांगायचं असंच आहे की जास्तीत जास्त रुग्णांनी ॲलोपॅथी खाऊन किडनी लिव्हर खराब करण्यापेक्षा या थेरपीकडे जाणं खूप गरजेचं आहे आजकाल. ॲक्युपंक्चरमध्ये किती आता इलेक्ट्रिक करंट सोडला जातो? त्याच्यामध्ये DC असतं, याच्यामध्ये सेल असतो छोटासा. त्याच्यावर आपण काही पॉईंट असतात ज्या ठिकाणी मसल बंद पडली असते, वर्क करत नाही, काम करत नाही. आपण तिला थोडंसं शॉक देऊन तिला आपण जनावराला पुराण मारल्यासारखं जसं ॲक्टिव्ह करून ती लगेच पुन्हा काम करायला सुरुवात करते. एवढं आपण ॲक्युपंक्चरनं करू शकतो. एक्सरेची त्याची गरज पडत नाही, पण आमच्याकडे पूर्ण पेशंट एक्सरे करूनच आलेले असतात. 2-2-3-3 एक्सरे करतो. आणि बऱ्याच वेळेस आमच्याकडे आलेला पेशंट आहे, आम्ही काय करतो, एक्सरे वगैरे MRI वगैरे बाजूला ठेवतो. आम्ही त्यांचा आमचे ठराविक पॉईंट आहे. MRIमध्ये जर CC मानेमध्ये नस दबली काही झाली तर आम्ही काही पॉईंटला आम्ही प्रेस करतो आणि पेशंटला करेक्ट सांगतो की तुमच्या 6व्या आणि 7व्या मणक्यात जी जाणारी जी नर्व आहे ती कॉम्प्रेस झाली, त्या ठिकाणी डिस्बल झाला. आणि पेशंटला विचारतो आम्ही, मग तुम्हाला त्या 5-7 हजार रुपये घालून जे सांगितलं तुम्हाला काय सांगितलं? मग पेशंट म्हणतात की तुम्ही जे सांगितलं फक्त 200 रुपये कन्सल्टेशन करून आम्हाला 7-8-10 हजार रुपये घालून तेच सांगितलं. म्हणजे एवढा डिफरन्स. म्हणजे प्रॉपर आपण जर आम्ही फील होतं आम्हाला लगेच त्या ठिकाणी. आता हे पेशंट आहे, हे पहिल्या दिवशी आले होते. यांना पहिल्या सेशनमध्ये 80% फरक पडला एकाच दिवसामध्ये. आणि आले त्या दिवशी पूर्ण वागता येत नव्हतं त्यांना. आज ते दुसऱ्या सेशनला आलेले आपल्याकडे. सर मी डिसेंबर-जानेवारीपासून खूप परेशान होतो. माझा कमरेचा त्रास होता. मी हेडगेवार हॉस्पिटलला 2 महिने ट्रीटमेंट घेतली, वेलकेअर हॉस्पिटलला 2 महिने ट्रीटमेंट घेतली, 2दा MRI केला, जेम्बो एक्सरे 3दा केले, पण कुठलाच फरक जाणवला नाही. गेल्या हप्त्यामध्ये मी शिंदे सरांचा मला ॲड्रेस मिळाला, शिंदे सरांकडे आलो तर 90% मी ओके झालो. माझ्या ऑलिओपॅथिकच्या गोळ्या मी बंद करून टाकल्या. आजचा माझा हा 2nd थेरपी आहे. आजची 2री चक्कर आहे. 90% मी जवळपास ओके झालो आहे. मला पहिले वाकायलाही त्रास होता, आता मी वाकू शकतो, चालू शकतो, पळू शकतो. मी छत्रपती संभाजीनगर. सर माझा बैठकीचा व्यवसाय आहे. मी सुवर्णकार कारागीर आहे. ॲक्च्युली माझं 25 ते 30 वर्षापासून बैठकीचंच काम आहे. हा प्रॉब्लेम साहजिक होता, पण जास्त त्रास वाढल्यामुळे मी ती ट्रीटमेंट घेतली. मला फरक जाणवलाच नाही, तर 100% मला फरक पडला. मी महेश दिगंबर शेडुते, बालाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आज इथं ॲक्युपंक्चर सेंटर आहे, तिथं आलेले आहेत आपण. काय प्रॉब्लेम काय आहे? मला सायटिकाचा प्रॉब्लेम. म्हणजे नेमकं काय होतं तुम्ही? इथून बॅक साईडची पूर्ण नर्स या तिथपर्यंत टाचेपर्यंत. आणि मग टाच आहे ना, माझ्या 2 टाचा सुटल्या होत्या आता या. तर आता मी आज थेरपी घेतली यायची ती खूप फरक जाणवला मला. आता 10-12 वर्षापासून 10-12 वर्षापासून त्रास होतो. मी सगळे ट्रीटमेंट घेतली, बाकीचे सगळे खूप ठिकाणी जाऊन आलो, पण ते फरक आतापर्यंत जाणवलं नाही मला. नागपूरचा फरक जाणवला नंतर परत कसं दुकान लागलं. आता इथं कसं वाटतंय तुम्हाला? आता थोडं बरं वाटतंय. पहिले दिवस आलेलो मी. हां, सगळं टेस्ट केलेली. हो, सगळे MRI एक्सरे सगळे काढलेले. हां, दुख नाही. आता तुमची थेरपी झाली का एकदा? हो, आता झाली. आज पहिली वेळेस आलेलो मी. तर थेरपी झाल्यानंतर काही तुम्हाला फरक जाणवला? थोडा 80%-90% फरक जाणवला. जसं आता तुम्ही ॲलोपॅथीचे ट्रीटमेंट केले, औषध गोळ्याचे केले, त्याच्यात तुम्हाला फरक त्यात जास्त जाणवला का या ट्रीटमेंटमध्ये? जास्त. आणि हे प्रॉपर ट्रीटमेंट आहे. ज्याची गरज आहे ती ट्रीटमेंट आहे. बाकी गोळ्या औषध घेऊन काही फरक नाही. आपलं नाव? राजीव पैठणकर. काय
नंबर टाकतो तुमचा. मोबाईलवर भेट. तर तिथं तुमच्या तिकडे भरपूर दवाखाने आहेत, तिथं तुम्ही दाखवलं नाही का? मी का संभाजीनगरला दाखवलं होतं. किती वर्षापासून त्रास आहे? आता काय 2 महिन्यापासून त्रास. तर तिकडे काही फरक झाला नाही तुम्हाला? तर आता हे पहिल्यांदाच आले तुम्ही? हा नाही, पहिल्या वेळेस पहिली वेळ. थेरपी झाली का मग? हा नाही अजून. तुमच्या नगर आमच्या नगरात आम्ही असं विचार केला सर्वांना वाईट नसतं तेच बरोबर. नाही पकडतो मॅडम. दीपिका महेश शेडुते. मी संभाजीनगर बालाजीनगरमधून इथे आलेली आहे. माझ्या मिस्टरांना पाठीचा त्रास होता आणि सासूबाईंना गुडघ्याचा त्रास आहे. सासूबाईंनाही खूप फरक वाटला आणि माझ्या मिस्टरांनाही 75% फरक वाटला. नाहीतर अगोदर त्यांना चालायला फिरायला किंवा उठायला खूप त्रास व्हायचा. पण थेरपी घेतल्यानंतरपासून त्यांना म्हणजे 75%च्या वरती जास्त फरक पडलेला आहे. तुम्हाला इथली माहिती कुठून भेटली? असं दादा एकामेकांकडनं माहिती होती, बाबा तुमचं दुखत होतं, तुम्हाला कुठे बरं वाटलं, मग त्यांनी सांगितलं. अशा आमच्या ताई होत्या एक. जसं आता तुम्ही ॲलोपॅथीचे दवाखान्याचे इलाज हो, केलेले आहेत आणि भरपूर. तर ते हेडगेवरला treat- पण हेडगेवरला नाही, एक ट्रीटमेंट दवाखान्याचं नाव घेऊन आला तुम्ही, फक्त असं दवाखान्याचं. चालेल. जसं तुम्ही ॲलोपॅथीचे वगैरे ट्रीटमेंट घेतले तर त्यात ते ॲलोपॅथीचे दवाखाने चांगले वाटले का ॲक्युपंक्चरचं चांगलं वाटलं तुम्हाला? सर दवाखाने तर भरपूर केलेत पण खर्च तर दोन्हीकडे सारखाच होतो. जास्त तर ऑलिपॅथिकमध्ये होतो कारण की फीस वेगळी जाती, गोळ्या 1,500-2,000 हजारापर्यंत जातात. तसं फीसचं काही घेणं नाही, आपल्या फरक पडल्यावर असतं. आता तिथे दाखवलं तिथं काहीच फरक पडला नाही, तिथे आल्यावर एका ट्रीटमेंटमध्ये फरक पडला, त्याच्यामुळे आम्ही परत रिपीट आलो इथे. आपलं नाव? शेडुते, दीपाली शेडू.